ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगतो, हे खोटे रिपोर्ट बनवणं खरं तर खूप अवघड आहे आणि सांगायचं झालं तर अगदी इम्पॉसिबल आहे, कारण महिपतने ते रिपोर्ट स्वतः काही बनवून घेतले नसते. सायली सांगते, पण ते रिपोर्ट किती हुबेहूब आणि खरे असल्यासारखे वाटत होते हो. म्हणजे जर एखाद्या खऱ्या रिपोर्ट बरोबर ते दिसले नसते ना, तर खरं कुणाच्या लक्षात आलं नसतं की ते खरे रिपोर्ट आहेत. मग आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, महिपतला ते रिपोर्ट कोणी करून दिले, आता याच्या पाठीमागे लागायला हवं. मी उद्या टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि सुरुवात करतो. चाललेला ना काय चाललं होतं ते नक्की काढत असतो. रिपोर्ट कोणी बनवले असतील तर नक्की शोधून काढणार आहे मी. तर सायली आता अर्जुनला सांगते, अहो जज साहेबांनी जेव्हा आपल्याला शेवटचे 25 दिवस दिले असं सांगितलं ना, तेव्हा खरं तर मला खूप भीती वाटली होती. पण आज जराशा धीर आल्यासारखं वाटतंय, कारण तुम्ही जी पुराव्याची चैन बनवली होती ना, अहो त्यामध्ये कुठेतरी महत्त्वाची कडी सापडली नाहीये असं वाटत होतं. पण आता या साक्षीच्या चैनमुळे, त्या पेंडंटमुळे महत्त्वाची कडी सापडली असं वाटत आहे. कारण की आपण मनातच विचार करत असते ही सायली विचार करताना, आतापर्यंत मी प्रत्येक केस फक्त स्वतःसाठी लढत आहे, मला हारायला कधी आवडत नाही असा विचार करत असतो अर्जुन. त्यामुळे मला ही केस सायलीसाठी जिंकलीच पाहिजे असं त्याच्या मनात बायकोबद्दल एवढी आशा असते की ही सायलीसाठी मी केस जिंकलीच पाहिजे असे सतत विचार चालू असतात. मग हाही आता झोपी जातो. मनाशी तो आता निश्चय करतो. त्यानंतर तो स्वतः झोपी गेल्यानंतर दुसरीकडे आता प्रिया ही महिपत आणि साक्षीकडे आलेली असते. नागराज सुद्धा आता तिच्याबरोबर असतो. अगदी भयानक शांतता असते, कारण अर्जुनने आज जे काही साक्षी विरोधात पुरावे कोर्टासमोर सादर केले असतात ते सगळे खरे असतात. म्हणून प्रिया आता चिडते आणि लगेच सगळ्यांना विचारत असते. त्यावेळी हातावर हात धरून बसलेला असतो. अर्जुनने किती पुरावे गोळा केलेले असतात ते सांगत असते, पण बरोबर खड्ड्यात जाणार आहोत सर्वजण आपण अशी प्रिया म्हणत असते. त्यावेळी सर्व साक्षीचे लोकेशन त्याने बरोबर कसे करेक्ट काढले असते अशी ती बोलत असते. कोर्टामध्ये बोलायला ती आपली सुभेदार गप्पच बसलेली असते. ती नुसती अर्जुनचे सर्व ऐकल्यानंतर थरथर कापत असते असं ती बोलत असते. आता आपलं 30 तारखेला एक तर साक्षीची जन्मठेप तरी होणार किंवा फाशीची शिक्षा तरी होणार असं प्रिया सर्वांना सांगत असते. तेव्हा मात्र महिपतच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि तो आता खूपच चिडतो, कारण त्या साक्षीवर खूप जीव असतो आणि साक्षीला काही झालं तर ते त्याला आवडत नसतं, कारण साक्षी ही त्याच्या काळजाचा तुकडा असते. त्यानंतर महिपत आता खूपच चिडतो आणि लगेच प्रियाकडे जातो आणि अंगावर तिचा धावत जातो. तो आता तिचा गळाच दाबतो आणि म्हणतो, अगं माझ्या मुलीला जन्मठेप झाली तरी मी सुद्धा जिद्दी आहे. त्यांना सोडेन काय? तुला नाही ना, तुला सुद्धा सोडून नाही टाकणार, तुला पण मारून टाकीन. असं कशासाठी हवी मग आपल्याला? गरज नाही त्या तुझी. आता जा तू असं म्हणत असतो तो. मग दाबलेला गळा पटकन सोडत नाही. तेव्हा साक्षी आणि नागराज दोघीही महिपतला शांत करत प्रयत्न करत असतात. अरे सोड महिपत तिला, अरे सोड, नाही तर मरेल ती. साक्षी सुद्धा म्हणत असते, अण्णा हो ती मरेल त्यापेक्षा. त्यावेळी महिपत रागात म्हणतो, मेली तर मोर दे, तिचं मला काय लोणचं घालायचं आहे का रे? आपण तिला त्या सुभेदारांच्या घरात पाठवली कशासाठी? अर्जुन नक्की काय काय पुरावे शोधतो हे पाहण्यासाठी ना? मग ती पुरावे हिला शोधायला येत नाहीत का? दोघीही नक्की काय करतायत याचा तिने शोध घ्यायला हवा की नको? पुरावे कोर्टापर्यंत येतात, असे कसे येतात? जास्त विचार करू लागतो. मग ही मेली पाहिजे असं म्हणून तो अगदी जोरात अजून एकदा तिचा गळा दाबतो आणि प्रियाचा श्वास घेणेही अवघड होत असतं. त्यानंतर आता नागराज समजतं की ही मेली तर नागराज रागात म्हणतो, अरे महिपत हिचा खून करून अजिबात चालणार नाही असं म्हणत त्यांचे डोळे उघडण्याचा, त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. पटकन महिपतचा हात
असा हिसकतो जेणेकरून प्रिया त्याच्या हातातून सुटेल. मग आता प्रिया कशी बशी बाजूला होते आणि गळ्यालाच हात लावून बसलेली असते. खूप त्रास होत असतो तिला. त्यानंतर नागराज विचारतो, काय करतोस रे, तुला कळते का नाही, तुझं डोकं आहे का नाही ठीक आहे ना. साक्षी पटकन आता तिला पाणी प्यायला देते आणि प्रिया मग घटाघटा पाणी पिऊ लागते. तेव्हा साक्षी म्हणते, अगं बाई जरा तोंड गप्प ठेव, तुला येते टेन्शन सगळ्यांना. त्यानंतर आता प्रिया गप्प राहत नाही, आता खूपच चिडते आणि रागात म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही सगळे मरणार म्हणजे मरणार. आणि खड्डा खणलाय ना म्हणून प्रिया अजिबात त्या खड्ड्यात पडणार नाही, एवढंच लक्षात ठेवा. कारण तुम्ही जो खड्डा खणलाय ना त्यामध्ये तुम्हीच पडणार. प्रिया फक्त एकच काम करणार, ती म्हणजे सुभेदारांच्या घरात राज्य करणार. असं म्हणून प्रिया आपली बॅग घेते आणि मरा तिकडे असं म्हणत रागात तिथून जाते. तेव्हा नागराज, महिपत आणि साक्षी हे तिघे खूपच घाबरलेले असतात. तेव्हा मात्र महिपतला काही सुचत नाही, काय करावं काय करू नये. तर साक्षी आता खूपच काळजी करू लागते. तर दुसऱ्या दिवशी कल्पना अजून प्रतापवर चिडलेली असते. तेव्हा प्रताप आता कल्पनाच्या मागे मागे फिरत असतो. कल्पना ऐकत नसते, म्हणजे त्यावेळी जी अजिबात ऐकत नसते ती आता आपली किचनमध्ये जाते, भाजी घेत असते, चिरत असते. ते तिथं डायनिंग टेबल जवळ बसते आणि प्रताप म्हणतो, कल्पना किती चिडणार आहे तू अजून माझ्यावर, बस कर ना, या राग सोड ना. आता त्याच वेळी प्रिया पण तिचे खुर्चीवर बसलेले असते, पण आता त्या गोष्टीचा विचार करत असते की रात्री काय काय घडलं. यामुळे दोघांकडे ती दुर्लक्ष करते. मग त्यांच्याकडे प्रताप म्हणतो, एक नाग कल्पना, चोरोटीच्या दिवशी झालं असेल तर कशाचा उगीच राग धरू नकोस, मनात रागाने असेल किंवा असं काय करू नको म्हणतो. चोरोटीच्या दिवशीचा किती वेळ अजून राग धरून बसणार आहेस असं म्हणत असतो. मग कशाला उगीच राग धरून बसतेस. मनात ती रागातच म्हणते, अहो तुम्ही त्या मुलीची बाजू घेतली ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. अहो प्रश्न तर अस्मिताच्या बाळाचा होता आणि तुम्ही त्यामध्ये अजिबात पडायला नको होतं. त्यात वेळी प्रताप आता हताश होतो आणि म्हणतो, तुझा राग कसा काढावा ना कल्पना, मला तर आता कळतच नाही आहे बाई. इकडे प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं. आज एवढ्या लवकर चैतन्य का आला असेल ना याचा अंदाज लागत नाही आहे. तो सुद्धा अर्जुनकडे गेला रूममध्ये आणि सायली सुद्धा अजून तिथेच आहे. आश्रम केसबद्दल हे बोलत नसतील ना असा विचार च्या मनात चालू असतो. इकडे चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो, आपण टेलिकॉम कंपनीच्या जाऊया उद्या, तिथे पुढे काय होतंय ते आपण पाहूया, पुरावे शोधायचा प्रयत्न करूया. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आता चालेल. आता एकच सांगतो तुला, मला नाही वाटत की लवकरात लवकर आपल्याला ही इन्फॉर्मेशन सहजासहजी देता येते. आपल्याला कुणाची तरी नक्कीच मदत लागेल. तेव्हा सायली आता विचार करते. चैतन्य म्हणतो, अरे कुणाची मदत घ्यायची. मग अर्जुन म्हणतो, आपण सिनियरची मदत घेऊ, अगोदर आपण तिकडे जाऊ आणि मग लगेचच ती टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊया. तो सायलीला विचारतो, बायको मी निघू का आता. सायली म्हणते, हो पण दिवसभर जे काही घडलेलं ते सगळं ते मला कळवत जा, फोन नाही करू शकला तरी निदान मेसेज तरी करा जेव्हा अर्जुन म्हणतो, ओके. तर सायली अर्जुन म्हणते, खूप काळजी वाटत असते कारण लवकरच लवकर पुरावे सापडावेत यासाठी तिची धडपड मात्र सुरूच असते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही तिथे येतात आणि ते आल्यानंतर आता डॅड मामा आम्ही निघतो, महत्वाचं काम आहे असं म्हणत त्याच वेळी प्रिया दोघांकडे अगदी धक्क्याने पाहत असते. मग आता प्रिया मनातच विचार करते की हे दोघे निघाले म्हटल्यावर ऑफिसला निघाले आहेत. आता एकच काम माझ्याकडे उरले ते म्हणजे फक्त आणि फक्त या गँगवर लक्ष ठेवायला असेल तर लक्ष ठेवायला हवं. तिथून पुढे होत्या आता बाजूला येते आणि तेव्हा प्रताप कल्पनाचा राग घालवण्यासाठी म्हणवत असतो, बघा तुला मदत करू का. तेव्हा आता म्हणते कशाला तुम्ही मदत करायला, आता मला तुम्ही ना तुमच्या लाडक्या सुनेला मदत करा ना असं सायलीबद्दल पुन्हा प्रतापला बोलत असते. सायली सुद्धा तिथे आलेली असते. त्यावेळी कल्पना उठते आणि रूममध्ये जायला निघते. सायली आता तिच्यासमोर असते त्यामुळे कल्पना तिथे थांबते आणि रागात म्हणते की हे बघ, एवढी वर्ष आम्ही दोघांनी एकत्र संसार केलाय पण एकदाही आमचं कधी भांडण झालंय ही, परंतु एक नवीन व्यक्ती घरात आली आणि आमच्या संसाराला ठिणगी पडली असं सायलीबद्दल बोलत असते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. प्रताप लगेच म्हणतो, तू तन्वीबद्दल बोललीस का ग कल्पना, कारण तन्वी आपल्या घरात आल्यापासून आपल्या घरामध्ये जास्त वाद व्हायला लागले आहेत आणि एकमेकांमध्ये ठिणग्या पडायला लागल्या आहेत. तेव्हा कल्पना आता अजून चिडते आणि ती आपल्या रूमकडे जाते. तेव्हा सायलीला आता चेहऱ्यात पडतो. मग प्रताप म्हणतो की
प्रताप म्हणत असतो, कल्पना कसं आहे समजून सांगावं. तेव्हा सायली प्रताप समोर जाऊन उभी राहते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, आईच्या रागाचं कारण मला माहीत आहे बाबा, कारण तुमच्यामध्ये ना दोघांमध्ये फक्त आणि फक्त माझ्यामुळे वाद होतात. तेव्हा प्रताप सांगतो, बाळा ते बघ, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. आमच्या भांडणाबद्दल अजिबात विचार करू नकोस. आमचं ना ते एवढं तकलात नाही आहे की ते एकदा भांडणामुळे तुटेल. असे एकजण जेव्हा चिडतो ना तेव्हा दुसऱ्याने शांत राहायचं असतं आणि एकजण जेव्हा चुकतो ना तेव्हा दुसऱ्याने फक्त समजावून सांगायचं असतं. ओरडायचं, आरडाओरडायचं, आपणही त्यांच्यावर रुसवा दाखवायचा असतो. सोप्पं आहे बा. हे जमलं ना संसार अगदी गोडी गुलाबीने करता येतो. मी आत्तापर्यंत तेच केले. दुसरीकडे नागराज आणि रविराज हे दोघी नाश्ता करत असतात. तेव्हा सुमन सांगते, तेव्हा अक्का ना मला जरा दादाकडे जाऊन यायचं आहे. मी दुगू का? नागराज म्हणतो, निघ, तुला निघायचं असेल तर. तिथे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येतात. तेव्हा आपल्याबरोबर विचारत येऊ का आम्ही? मग रविराज म्हणतो, या. प्रतिमा सुद्धा म्हणते, अरे अर्जुन ये की, बस ना बाळा. त्यावेळी अर्जुन म्हणतो, जरा सिनियर बरोबर एका केसबद्दल बोलायचं. तेव्हा रविराज असतो आणि म्हणतो, हे बघ, जेव्हा तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं ना तेव्हा मला समजलं की तुम्ही दोघांना माझ्याबरोबर केसबद्दल बोलायचं आला असाल. असं वर जाऊया, चला बोलूया. अरे रविराज सांगतो. त्याच वेळी आता मग दोघेही आता रविराज पाठोपाठ रूमकडे जातात. तर आता प्रतिमा आपलं काम करू लागते. नागराज आता वेगळीच भीती वाटत असते की अर्जुन असा नकळत घरी आलाय, एवढं काय महत्वाचं काम असणार आहे. त्याचबरोबर दादांकडे असं म्हणत नकळतपणे लक्ष नसताना तिथून उठतो आणि लगेच रविराजच्या रूमकडे जातो. लगेचच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो की काय सगळ्यांचं बोलणं नक्की चाललंय तरी काय. आता तो बाहेर उभा असल्यामुळे त्याला ते बोलणं सहज ऐकू येत असतं. इकडे अर्जुन आता रविवार थँक्यू सो मच सिनियर म्हणत, कारण त्यामुळेच साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट आमच्यापर्यंत आले. पण आता ते खोटे रिपोर्ट नक्की कोणी बनवले आहेत त्याचा मला शोध काढायचा हवा. त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. इकडे बाहेर जाणार राज हा अर्जुन कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता अर्जुनला माहीत असतं की मोठ्याने बोलायला नको म्हणून तो हळू बोलत असतो. आतमध्ये अर्जुन सिनियर म्हणतो, कंपनीमध्ये आता निघालोच, परंतु कोणती कंपनी असं सहजासहजी रिपोर्ट बदलून देणार नाही की त्यांचे खोटे रिपोर्ट बनवलं किंवा रिपोर्ट कुठून एडिट करून घेतले असतील हे तपासायला हवं. तेव्हा चैतन्यसुद्धा अगदी हळूच म्हणतो, सर नक्की काय घडलं ना जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. अहो तुम्ही म्हणालात होतात ना की तुमच्या ओळखीचं ना कंपनीमध्ये आणि कोणीतरी, मग प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता का? आपण जर त्यांच्याशी बोलणं सगळं करून घेतलं गोंधळ क्लिअर होऊ शकतो. रविराज म्हणतो, ठीक आहे, मी गोड बोलून बरोबर बोलून त्यांना नक्की मदत करतील. रविराज शब्द देतो आणि अर्जुन चैतन्याला जरा आनंद होतो. बराच नागराज तो अर्जुनचं कान लावून ऐकत असतो. म्हणतो, अरे बापरे, ऐकू येतं का नाही हेच कळत नाही मला. आतमध्ये आता गोड बोलणेला लगेच रविराज हा कॉल करतो आणि माझे कलीग तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतील. तेव्हा विचारतो, मग गोड बोले तिकडून होकार देतात. त्यामुळे भेटण्याचा मार्ग आता मोकळा. रविराज खुश होतो आणि अर्जुनला त्याबद्दल सांगतो, आपण संध्याकाळी गोडबोलेंना भेटायला जाऊया. या ठीक आहे असं म्हणत अर्जुन म्हणतो. त्याबरोबर रविराज सांगतो, हां तुला जी मदत लागेल ना बाळा मी तुला करेन. पण तुला एक सांगू, तन्वी ही कोर्टामध्ये खोटी साक्ष देणं कधीही शक्य नाही. तेव्हा अर्जुन चैतन्य आचार्याने एकमेकांकडे पाहतात. मग आता त्यानंतर रविराज म्हणतो, बघूया आता आपण कोर्टामध्ये कसं असतं, जे खरं असतं ना ते कधी कधी बाहेर येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, येस सर बाहेर येईलच. तर चैतन्य थँक्यू सो मच, असं आम्ही आता येऊ का असं विचारतो. त्यानंतर आता दिघेही रूम बाहेर जायला निघतात. तेव्हा नागराजला समजलं. तेव्हा आता पटकन खाली येतो. ते सोफ्यावर बसण्याचं नाटक करतो. मोबाईलमध्ये आता आपला पाहत असतो जेणेकरून कोणाला संशय येऊ नये यासाठी. तेवढ्यात अर्जुन चैतन्य रविराज तिथे येतात आणि आल्यानंतर आता म्हणतो, बरं येऊ का, आम्ही आता खूप घाई आहे आज. त्यावेळी असं म्हणत, बाळ पण तुम्ही काही खाल्लं नाही पिल्ला नाही असं म्हणत तुम्हाला जे अर्जुन म्हणतो, काय हे हरकत नाही, आता आज खरं खूप गडबड आहे, काम पण आहे, त्यामुळे निघावं लागेल. मग प्रतिमा म्हणते, बाळ पण पुढच्या वेळी खाऊन जायचं अर्जुन म्हणतो. त्यानंतर आता रविराज सांगतो, प्रतिमा हे बघ, आज संध्याकाळी मी बाहेर जाऊन पण जेवण्याचा वेळी नक्की काय सांगता येत नाही. रूममध्ये जातो. हा नागराज मात्र मनात विचार करत असतो, आज संध्याकाळी घरामध्ये सुमन सुद्धा नाही आहे, दादा सुद्धा नाही आहे. प्रतिमा वहिनी वेळ ठरवण्यासाठी मला याचा फायदा घ्यायला हवा. दुसरीकडे दामिनी आता तिचं केबिनमध्ये असते. महिपतला ऑलरेडी तिथे येऊन बसलेला असतो. तेवढ्यात एक
क्लायंट येते तेव्हा क्लायंट जी फाईल असते ती फाईल पूर्णपणे दामिनी वाचत असते. रागात विचार कर, तर मी अशी वीक केस लढायची आहे का? दामिनी देशमुख अशी कोणतीही वीक केस लढत नाही. तुला हजारदा सांगितलंय ना असंच, म्हणून चक्क त्याला अंगावरती फाईल फेकते आणि देते. गेट आऊट असं मोठ्याने म्हणते. त्यानंतर दामिनी आता दुसरीकडे जायला निघते. महिपत आता पटकन खुर्चीमधून उठतो आणि म्हणतो, देशमुख बाई, एवढा मोठा महिपत शिर्के तुमच्या समोर उभा राहिला तरी तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा दामिनी आता खूपच चिडते. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? दिसत कोणाला महिपत शिर्के? दिसत कोणाला नाही असं नाही. तुम्हाला हजारदा सांगितलं होतं अजिबात माझ्यापासून काही लपवायचं नाही, परंतु तुम्ही लपवलंच ना. दरवेळी कोर्टामध्ये गेले 40-50 सांगाडे तुमच्या कपाटामधून निघतात. महिपत अगदी साळतूपणाने बोलतो. आता अर्जुन सुभेदार लोकेशन रिपोर्टबद्दल सांगितलं, ते सांगायला राहून गेलं तुम्हाला, त्यात एवढं काय? तेव्हा आता रागात ती विचारते, मग पार्टी का हो? त्या डेटचं पुढेच तुम्ही 13 जानेवारी म्हणून कोर्टामध्ये प्रेझेंट केलं, हेही सांगायला विसरलात का? मग तुम्ही काय मूर्ख आहात ना? तेव्हा महिपत म्हणतो, अहो बाई, मी सांगणार तेव्हा तुम्ही. दामिनी रागात विचारते, काय? कधी सांगणार तुम्ही? तुमच्या या लपाछपीमुळे माझं अक्षरशः डोकं फिरलंय. तेव्हा महिपत विचारतो, अहो कसली लपाछपी? मी काही लपवलेलं नाही आहे. दामिनी रागात विचारते, सांगितलं ना तुम्ही? सांगितलं का तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं शिर्के माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी केस लढते का? आणि तुम्ही पैसे देताय म्हणून? हे बघा शिर्के, अर्जुन सुभेदार आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आणि या अर्जुन सुभेदारला मला हरवायचं म्हणून मी ही केस घेतली आहे. समजलं का? माझं नाव मोठं करण्यासाठी मला केस लढायची आहे आणि तुम्ही जर असं सतत खोटं बोलत असाल तर मला तुमची केस लढायची नाही, असं स्पष्टपणे तोंडावरती सांगते. तेव्हा महिपत म्हणतो, असं नका बोलू, मी तुमची माफी मागते. तेव्हा महिपत माफी मागतो. मग म्हणतो, अहो झालं काय? लेकीला वाचवण्यासाठी 2 वर्षापासून मला खूप जुगाड करावे लागणार आहेत. माझ्यासाठी लक्षात राहतं साक्षीच्या फोनचे लोकेशन रिपोर्ट मी बदललेले, हे अगदी साप विसरून गेलो होतो. आणि तेव्हा ते म्हणते, साप विसरून गेला आहात? बरं ठीक आहे, विसरला होता तर अगदी नीट आठवायचं आणि मगच माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा पाऊल ठेवायचं. गेट आऊट असं म्हणत ती महिपतला बाहेर काढते. आणि तेव्हा महिपत आता म्हणतो, परत बाईच्या हातात पाया पडणं हे काय आपल्याला जमत नाही, परंतु 1 महिना राहिला आणि 1 महिन्यामध्ये माझी साक्षी सुटल. बाईच थोबाड नाही मी आयुष्यभर बघणार, असं महिपत मनाशी शपथ घेतो. इकडे पूर्णाजी विचारतं, अस्मिता बाळा, तू मळमळ होत नाही आहे का? तेव्हा म्हणते, नाही का आजी, मला अजिबात मळमळ होत नाही आहे. माझा मूडसुद्धा एक फ्रेश आहे. मग भूकसुद्धा खूप लागले. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतात. तेवढंच प्रिया आता जेवण्यासाठी तिथे येते आणि ताटामध्ये भाजी वाढलेली पाहते. तेव्हा तिच्या न आवडीची भाजी असते म्हणून ती रागात म्हणते, विमलताई, मी तुम्हाला किती वेळा सांगितले ही भाजी मला आवडत नाही, भाजी बनवू नका म्हणून. ही भाजी बघितलं ना तरी माझ्या तोंडाची अगदी चव जाते. तेव्हा सायली आता राग येतो आणि ती विचारते, काय ग, जेवायला बसण्या अगोदर तुझी झाली चिडचिड सुरू? जेवणात घरातलं वातावरण अगदी हसतं खेळतं असायला हवं, एवढी कळत नाही तुला? अस्मिताताई असताना आपण याची खास काळजी घ्यायला, पण तू आपली उलटच वागतेस, कळत नाही तुला? मग प्रिया मोठ्या तोऱ्यात म्हणते, ए बाई, तुझी लेक्चरबाजी बंद करा. आणि तू लेक्चरबाजी ऐकून मला कंटाळा येतो, समजलं सायली? म्हणजे अगं तुला लेक्चरबाजी वाटणार ग म्हणून भाज्या पेरायला सांगितलं तरी तुला अजून शहाणपण काय आलं नाही. तेव्हा प्रिया रागात विचारते, शहाणपण म्हणजे काय ग? जी माणसं तुझ्या आणि अर्जुनच्या मनासारखे वागतात त्याला शहाणपण माणसं म्हणायचं का? पूर्णाजी, तू ऐकतेस ना, आपण सगळे वेडे आहोत. वेडे? तेव्हा सायली रागात विचारते, तू येण्या अगोदर इथे सगळ्यांना मूळ अगदी चांगलं होतं, तू इथे यायला कोणी सांगितलं ग? प्रिया, मग आता प्रिया अर्जुनची विषय वाढवते आणि विचारते, काय मी सगळ्यांचा मूड घालवला का? मी घालवला आहे का? आता तुझी ही नाटकी सगळ्यांना दिसत नाहीत का? असं समजून नकोस. तेव्हा कल्पना आता प्रियाला समजावून लागते, तर आता आई प्लीज हिला जायला सांगा, नाही तर मी इथून जाईल अशी धमकी देते. तेव्हा मग आता माझ्या रूममध्ये असं प्रिया म्हणते. अस्मितालाही विचारते, चल तुला यायचं का रूममध्ये? जाऊया आपण दोघीही पास्ता किंवा वेगळं काहीतरी वगैरे. अस्मिता रागात म्हणते, मला नाही पिझ्झा वगैरे खायचं, मला हेच जेवण जेवायचं आहे. तेव्हा पूर्णाजी सुद्धा म्हणत असते, बघ उगीच विषय वाढवू नकोस प्रिया, आता ताटात वाढलंय ना ते गप गुमान खा, आता कळलं का? आत बस. आणि खूप पूर्णाजी चिडत प्रिया विचारते, का उगं सुद्धा आता हिची बाजू घेणार का तुम्ही? तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात, अगं बस की जेवायला, त्यावेळी तू सुद्धा आता
मला गप्प बसव आणि हिची बाजू घे. मला काही घरात बोलण्याचा हक्क नाही, अधिकार नाही. पण प्रिया काही बोलू लागेल. पूर्णाजी आता जेवण करण्यात असतात. मग त्यांनी जो हातामध्ये घास घेतलेला असतो तो पुन्हा खाली ठेवतात. मग आता प्रियाकडे चिडचिड पाहून ते पूर्णाजींना देखील खूप राग येतो. तेव्हा आता त्या खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा पूर्णाजी घास खाली ठेवतात असे पाहून सर्वांना खूप वाईट वाटतं आणि त्या आता जेवणाच्या ताटात पायाच पडतात आणि त्यांचं जेवण करायची सुद्धा इच्छा राहत नाही. तेव्हा सर्वांचं खूप वाईट वाटतं. सगळेजण प्रियाकडे रागात पाहतात. मग आता मात्र सायलीच्या तळपायच्या आग मस्तकात जाते आणि ती लगेच प्रियाकडे जाते. तिच्या ताटात तिला जेवण वाढते आणि जेवण वाढल्यानंतर रागात म्हणते, अगं तुझ्यामुळे पूर्णाजी तोंडाशी घेतलेला घास खाली ठेवला ना ताटामध्ये. आता तुला इथं वातावरण बिघडवायची संधी मी अजिबात देणार नाही आहे. चल आता तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायला समजलं का असं म्हणत असते सायली. तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायचं आता समजलं का. मग प्रिया आता चांगलीच आता धडा शिकवत असते सायलीला. कोणी काही बोललं ना कारण सर्वांना माहीत असतं की प्रिया कशी वागते. मग आता प्रिया जागची उठत नाही ते पाहून सायली म्हणते, अगं उठ. तेव्हा तू कोण आहेस मला उठवणारी असं रागात प्रिया विचारते. मी इथे बसून जेवणारे आई पूर्णाजी अस्मितासोबत. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही. तू इथे नसशील ना तरच तिघी सुखाने जेवतील. तेव्हा प्रियाचा चांगला सायली अपमान करत असते. तेव्हा पाहून अस्मिताला गालात हसते. मग त्यावेळी सायली तिचं ताट हातात घेते आणि तिला अगदी फरफटत तिकडे रूमकडे घेऊन जाते. मग प्रिया म्हणते असते, आई पूर्णाजी अस्मिता बोला काहीतरी. तिघी आता काही बोलत नाहीत. मग सायली इकडे तिला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, आजपासून तू तुझ्या रूममध्ये जेवायला बसायचं कारण माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू तुझ्यामुळे गेलेला आहे. अजिबात सहन करणार नाही मी. म्हणून दार बंद करून ती लगेच तेथे निघून जाते. प्रिया विचार करते, सायली नेहमीच विचित्र वागते. मग आज तिला जर कोणीच अडवलं नाही कारण ती कल्पी अस्मिता काहीच बोलत नाहीत. आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रीतम तिच्या रूममध्ये प्रिया तिच्या रूममध्ये सुमन आणि रविराज घरी नाही या संधीचा फायदा घेत असतो. नागराज तिच्या रूममध्ये जातो आणि आता चेहरा सुद्धा बांधलेला असतो. तेथे असणारी उशी घेऊन प्रतिमाचा तोंडावर जवळ घेत असतो. मग तो प्रतिमाजवळ घेतो आणि तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असतो, मारण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे रागात पूर्णाजी प्रिया म्हणत असते, माझी काठी दे चल. तेव्हा प्रिया एवढी रागात आता पूर्णाजीकडे ती काठी देते आणि ती काठीचा आता खाली पडते. त्यावेळी आता पूर्णाजी तो मौल्यवान असा बॉक्स खाली पडतो आणि फुटतो. तर प्रिया असा लाथाडून देते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझ्या बॉक्स लाथाडून तू देण्या घरातील सगळेजण तिथे येतात. प्रियाने काय केलं हे पूर्णाजी सांगत अशा मालिकेत जे पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. चला तर मग धन्यवाद.